जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता 8वी आजची तासिका आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजीचे पदवीधर शिक्षक श्री चव्हाण ज्ञानोबा दत्तोबा हे घेत आहेत. त्यांचा विषय आहे समसंबंध आकृत्या. सरांना विनंती करतो की आपण तासिका सुरू करावी. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिशन आरंभ अंतर्गत आजच्या या बुद्धिमत्ता विषयाच्या तासिकेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, दररोज 1 तास शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे. त्या 1 तासाच्या मार्गदर्शनाच्या आधारावर सराव करत असाल अशी अपेक्षा ठेवून असं अपेक्षित आहे. कारण का या 1 तासाच्या लेक्चर मधून किंवा मार्गदर्शनातून तुमचं जे काही मिशन आहे शिष्यवृत्ती 2026 ते साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या 1 तासिकेला अनुसरून घरी भरपूर सराव करावा लागणार आहे. किमान सध्या सुट्टीच्या काळामध्ये किमान 2-3 तास तरी सराव तुम्ही करणं आवश्यक आहे. मला मान्य आहे वर्षभरानंतर तुम्हाला सुट्ट्या आहेत, तरी पण या सुट्ट्यामध्ये काही वेळ आपल्याला अभ्यासासाठी राखून त्या दररोजच्या 1 तासाच्या मार्गदर्शनाला जोडून तुमचा घरचा अभ्यास सातत्याने चालू असणं आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक चांगली संधी तुम्हाला वर्षभर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या संधीचा फायदा तुम्हाला अवश्य करून घ्यायचा आहे. तर या पूर्वीच्या पहिल्या तासिकेमध्ये मी वर्गीकरण या मुख्य घटकांतर्गत आपण त्यांचं वर्गीकरण कसं करायचं या संदर्भाने मार्गदर्शन केलं होतं वर्गीकरणामध्ये. तर या ठिकाणी आपण समसंबंध या घटकांतर्गत आपण त्यांचा कसा समसंबंध जोडायचा, कसा समसंबंध शोधायचा या संदर्भाने या ठिकाणी आता आपण माहिती घेणार आहोत. मी पहिल्या तासिकेमध्ये म्हटलं होतं की वर्गीकरणामध्ये जे काही उपघटक आहेत तेच उपघटक समसंबंधामध्ये आहेत. 4 प्रकारचे उपघटक वर्गीकरणामध्ये पण आहेत आणि तेच समसंबंधामध्ये पण आहेत. तर त्यापैकी फक्त आकृत्यांचे वर्गीकरण आणि आकृत्यांचा समसंबंध या संदर्भाने या ठिकाणी मी बोलणार आहे. आणि बाकीचे जे काही शब्दांचं वर्गीकरण असेल, संख्यांचं वर्गीकरण असेल, अक्षरमालेचं वर्गीकरण असेल, हे ते तज्ञ शिक्षक या ठिकाणी काही झालेले असतील काही पुढे. तर आपण आता वर्गीकरणामध्ये आकृत्यांचं कसं वर्गीकरण केलं गेलं पाहिजे या संदर्भाने आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेले. आता समसंबंधामध्ये आकृत्यांचा समसंबंध शोधून आपलं जे काही उत्तर आहे ते उत्तर कसं शोधायचं, कसं उत्तर काढायचं या संदर्भाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समसंबंध या ठिकाणी एक नमुना उदाहरण घेऊ. ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे. यामध्ये ह्या पहिल्या आकृतीचा जो काही संबंध आहे तो दुसऱ्या आकृतीशी असतो. ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण उदाहरण घेऊ त्यावेळेस तुम्हाला अधिक याची स्पष्ट कल्पना येईल. त्याच्यानंतर म्हणजे हे जे 2 टिंबाचं चिन्ह आहे ते ह्या 2 आकृत्यांमधला समसंबंध तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर 4 टिंब म्हणजे ह्या 2 आकृत्यामध्ये जो समसंबंध आहे तोच तशाच प्रकारचा समसंबंध पुढील 2 आकृतीमध्ये असणार आहे. उदाहरणार्थ अशा पद्धतीने म्हणजे या 2 आकृत्यामध्ये जो समसंबंध येणार तोच संबंध आपल्याला ही आकृती आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी जी आकृती आहे ती तुम्हाला खाली पर्यायामध्ये दिसेल आणि मग योग्य जी आकृती आहे योग्य आकृतीचा पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी निवडून आपलं उत्तर व्हायचं आहे. तर अशा पद्धतीनं समसंबंधामध्ये आकृत्यांचा समसंबंध कसा याच पद्धतीनं शब्दांचा असतो, संख्यांचा असतो, अक्षर मालिकेमध्ये अक्षरांचा असतो. ते तुम्ही शिकला असाल किंवा पुढे भविष्यामध्ये शिकाल. पण या ठिकाणी ह्या 2 आकृत्यामध्ये जो संबंध असणार आहे तोच संबंध ह्या 2 आकृत्यामध्ये असणं गरजेचं आहे. या 4 टिंबांचा जो चिन्ह जे आहे याचा अर्थ तोच आहे की ह्या दोन्हीमध्ये जो संबंध आहे ना अगदी त्याच पद्धतीने यामध्ये दोन्हीमध्ये संबंध असणं गरजेचं आहे. तर आपण उदाहरणाद्वारे अजून स्पष्ट आपण करूया.
पण या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ह्या दोन आकृतीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या दोन्ही आकृतीमधला समसंबंध तुमच्या लक्षात आकृतीमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. म्हणून मग तो समसंबंध असेल, जसं आपण वर्गीकरणामध्ये आपण वर्गीकरण पाहिलं, त्यामध्ये जे काही वेगवेगळे चिन्ह वापरलेले असतात त्या चिन्हाची संख्या असेल, त्या चिन्हांची दिशा असेल, त्याची फिरण्याची गती असेल, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जे काही असेल, तर त्याच पद्धतीचा संबंध या ठिकाणी पण असू शकतो. आणि मग तो संबंध एकदा आपल्या लक्षात आला त्या दोन आकृतीचा, मग पुढे आपल्याला अडचण येणार नाही. आपण उदाहरणांच्या द्वारे याची अधिक चर्चा करूया. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे. त्या उदाहरणाद्वारे आपण चर्चा करूया. तर तुम्ही उदाहरण दाखवल्यानंतर किंवा पहिल्यांदा एक उदाहरण पहा, त्याच्यावर आपण चर्चा करू आणि मग मी तुम्हाला पुढे विचार करण्यासाठी किंवा तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी उदाहरण देईल. हे 1 नंबरचं उदाहरण आहे. आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिसतंय पहा. पहिल्या दोन आकृत्यांचं निरीक्षण करा, त्याच्यानंतर पुढे एक आकृती आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर पहिल्या दोन आकृत्या कशा आहेत मित्रांनो? पहिल्यांदा वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये पंचकोन आहे बघा. आणि त्या पंचकोनाची दिशा बघा, खालच्या बाजूला टोक आहे, वरती पाया आहे आणि बाहेर वर्तुळ आहे. तर त्याचा संबंध त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये कसा दिसतोय आपल्याला? काय झालेलं आहे? तर पहिल्या आकृतीमध्ये जो बाहेरचा वर्तुळ आहे तो वर्तुळ पुढच्या आकृतीमध्ये आतमध्ये गेलेला आहे आणि आतमधला जो पंचकोन आहे तो बाहेर आलेला आहे. पण बाहेर येताना त्याची दिशा बदललेली आहे बघा, 180 अंशामध्ये. म्हणजे खालचं जे टोक आहे ना ते वरती आलेले, वरचा जो पाया किंवा बाजू आहे ती खाली आलेली. म्हणजे पहिल्या दोन आकृतीमधला संबंध तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. काय झालेलं आहे? आतली आकृती बाहेर आली, बाहेरची आकृती आत गेली. पण आतली आकृती बाहेर येताना काय झालेलं आहे? त्याची दिशा बदललेली आहे. हे दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. पहिल्यांदा आकृत्या आत बाहेर झालेल्या आहेत आणि आतली आकृती बाहेर येताना 180 अंशामध्ये फिरलेली आहे, म्हणजे त्याची दिशा बदललेली आहे. मग आता तिसरी आकृती पहा. तिसरी आकृती आतमध्ये त्रिकोण आहे आणि बाहेर चौरस आहे, म्हणजे वेगळ्या दिशेत आहे पण चौरस आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? आतला जो त्रिकोण आहे तो बाहेर काढायचा आहे आणि बाहेरचा जो चौरस आहे तो आतमध्ये टाकायचा आहे. बाहेरचा चौरस आतमध्ये जशाला तसा टाकायचा आहे, पण आतमधला त्रिकोण बाहेर काढताना त्याची दिशा बदलायची. तर कशी दिशा बदलायची? पहिल्या दोन आकृतीमध्ये कशी दिशा बदललेली आहे? अगदी त्याच पद्धतीने 180 अंशामध्ये फिरवून, म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. पहा बरं, त्या पर्यायामध्ये उत्तर आकृत्यामध्ये कोणती बरं आकृती असू शकेल? चौथी आकृती बघा. बाहेरचा चौरस जशाला तसा आतमध्ये घेतलाय आणि आतला जो त्रिकोण आहे तो त्रिकोण वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, अशा पद्धतीनं तो आतला त्रिकोण बाहेर आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि पर्याय क्रमांक 4 या आकृतीमध्ये दिसून येतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. या उदाहरणाद्वारे पहिल्या दोन आकृतीमध्ये जो संबंध असतो तसाच संबंध आपल्याला दुसऱ्या दोन आकृतीमध्ये शोधायचा आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की समसंबंध आकृत्यामधील उदाहरणं सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीच्या दोन आकृत्यावर लक्ष केंद्रित करायचंय, त्यातील संबंध अगोदर शोधून घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे आणि मग त्यानुसार तिसरी आकृती आणि प्रश्न आकृती याचा संबंध जोडायचा आहे. यापुढे आपण उदाहरणाद्वारे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या उदाहरणाद्वारे अजून हा घटक आपण समजून घेऊया. यापुढे तुम्हाला दुसरं उदाहरण देतोय. दुसऱ्या उदाहरणाचं तुम्ही निरीक्षण करून, विचार करून, अर्धा मिनिट वेळ देणार आहे मी तुम्हाला त्यासाठी. विचार करा आणि काय उत्तर आकृत्यामध्ये कोणता पर्याय आपल्याला उत्तर येईल याचा विचार करायचा आहे. दुसरं उदाहरण.
दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिली आकृती काय, खाली आयत आहेत दोन छोटे छोटे, एक रंगवलेला आयत आहे आणि एक रिकामा आहे. त्यावरती वर्तुळ आहे, वर्तुळाचे पण परत दोन भाग केलेले आहेत, एक बाजू रंगवलेली आहे, एक बाजू रिकामी. अगदी ही पहिली आकृती झाली. आणि मग त्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीमध्ये काय बरं संबंध दाखवलेला आहे, पहा बरं काय झालेलं आहे, बदल काय झालेले आहे. आकृतीची जागा बदललेली आहे का, दिशा बदललेली आहे का, रंगवलेल्या भागाची दिशा बघा काय दिसते. तर या ठिकाणी पहिल्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब दुसऱ्या आकृतीमध्ये दिसले. काय झालेली, वरचं वर्तुळ खाली, खालचा आयत वरती, आणि मग जो रंगवलेला भाग आहे ना तो जसाला तसाच आहे. पाण्यातली प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पहिल्या दोन आकृतीमध्ये दिसून येते. आणि मग अगदी त्याच पद्धतीनं तिसरी आकृती आणि पर्याय चौथ्या ठिकाणी जो काही पर्याय आहे, त्या ठिकाणी उत्तर आकृतीमधून कोणता पर्याय येऊ शकेल, पाण्यातील प्रतिमा निवडायची तुम्हाला. तिसऱ्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा. उत्तर आलं असेल असं गृहीत धरून या ठिकाणी याचं 4 पर्यायामध्ये उत्तर आहे बघा. पाण्यातली प्रतिमा, त्याच्यामध्ये एक पान दाखवलेला आहे, मग तो पानाचं टोक वरती जाणार आहे, वरचं जे काही छोटं वर्तुळ आहे ते खाली येणार आहे, परत पुढे रंगवलेला भाग वरचा खाली येणार आहे, खालचा वर जाणार आहे, म्हणजे पाण्यातली प्रतिमा आहे. म्हणून या ठिकाणी तिसऱ्या आकृतीचा संबंध पाण्यातल्या प्रतिमेचा तो पर्याय क्रमांक 4 या आकृतीशी जुळतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपण पाण्यातल्या प्रतिमेचं उदाहरण पाहिलं. त्या अगोदर पहिलं उदाहरण काय पाहिलं होतं आपण, आतली आकृती बाहेर येत होती, बाहेरची आकृती आत जात होती. आता तिसऱ्या प्रकारचं उदाहरण बघूया. तिसऱ्या प्रकारचं हे उदाहरण आहे, याच्यावर पण अर्धा मिनिट विचार करायचा आहे. त्याच्यानंतर आपण कशा प्रकारचा बदल झालेला आहे पहिल्या दोन आकृतीमध्ये त्यावरून आपण त्याचं उत्तर शोधूया. चला बरं करा विचार, काय बरं उत्तर असेल याचं. पहा तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिसते तुम्हाला, रेषेच्या माध्यमातून एक अशी दोन आकृत्या दिलेल्या आहेत बघा. काय संबंध आहे पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये, अगदी तसाच संबंध तिसऱ्या आकृतीमध्ये आणि उत्तर आकृतीमध्ये असणं गरजेचं पर्याय. पहा बरं करा विचार. खूप बारकाईने जर निरीक्षण केलं, बरेच जण विद्यार्थी निरीक्षण काय करत असतील बघा, त्यामध्ये रेषा मोजत असतील, रेषांची दिशा पाहत असतील. ठीक आहे, हे सर्व पाहणं गरजेचंच आहे, कारण घाईघाईमध्ये जर उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला तर उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते. पहा पहिल्या दोन आकृत्यामध्ये बदल तर काहीच फारसा दिसत नाही, फारसा म्हणण्यापेक्षा बदल काहीच नाहीये. फक्त बदल एवढाच आहे की आकारामध्ये बदल आहे. पहिली आकृती मोठी आहे, दुसरी आकृती छोटी आहे. म्हणजे हुबेहूब प्रतिमा, जसं आपण पाण्यातली प्रतिमा, आरशातली प्रतिमा असं म्हणतो ना, तसं ही हुबेहूब प्रतिमा आहे. आणि हुबेहूब प्रतिमा तिसरी आकृती आणि त्याची चौथी आकृती बघायची. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा आडव्या तिरप्या रेषा आहेत. ह्या रेषांचं जे काही प्रमाण आहे, संख्या आहे, ते न बदलता अगदी छोट्या स्वरूपातली आकृती आपल्याला शोधायची आहे. तर मग 4 पर्यायापैकी त्या तिसऱ्या पर्यायाशी हुबेहूब आकृती असणारी पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, 3 आहे. तर या ठिकाणी हुबेहूब प्रतिमा हा मुद्दा किंवा हा निकष या ठिकाणी वापरला. जसं आपण वरील उदाहरणामध्ये पाण्यातली प्रतिमा हा मुद्दा वापरला, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी हुबेहूब प्रतिमा आहे. एकूण 3 प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिली. 3 प्रकारच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळे निकष जे आपण बारकाईने निरीक्षण जर केलं ना
तर सहज आपल्या पहिल्या दोन आकृतीमधला समसंबंध या ठिकाणी लक्षात येतो. आणि मग त्याच्यानंतर तिसरी आकृती आणि त्याचा जो काही प्रश्न उत्तर आकृतीमधला भाग आहे पर्यायाचा, तो योग्य तो पर्याय आपल्याला निवडता येईल. आपण 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रतिमा वापरलेली आहे, पाण्याची प्रतिमा वापरलेली आहे, कधी आरशातली प्रतिमा असू शकेल, कधी त्याची फिरण्याची गती असू शकेल. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या उदाहरणावरून त्या बरंच लक्षात आलं असेल की पहिल्या 2 आकृतीमध्ये जो समसंबंध असणार आहे तो आपल्याला पुढच्या तिसऱ्या आकृतीमध्ये आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये असणार आहे. अजून काही उदाहरणाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. तर यापुढील 4थं उदाहरण आहे. या 4थ्या उदाहरणामध्ये ज्या काही आकृत्या दिलेल्या आहेत, पहिल्या 2 आणि तिसरी आणि प्रश्नचिन्ह. पावर पहिल्या 2 आकृत्यामध्ये काय बरं संबंध दिसतोय तुम्हाला? पाण्यातली प्रतिमा आहे का, आरशातली प्रतिमा आहे का, हुबेहूब प्रतिमा आहे का, किंवा पहिली आकृती बाहेरची जी मोठी आकृती आहे ती स्थिर ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये जे काही चिन्ह किंवा ज्या काही आकृत्या छोट्या वापरलेल्या आहेत त्यांची दिशा बघा, त्यांच्या दिशेवर लक्ष द्या. जो काही निकष तुम्हाला पहिल्या 2 आकृतीमध्ये सापडलेला आहे, त्याचे जे काही चिन्ह आहेत ते त्यांच्या चिन्हांची दिशा बदलली होता. अगदी त्याच पद्धतीने बाहेरची आकृती स्थिर असणार आहे, आतमधल्या ज्या काही छोटे 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 चिन्ह दिलेले आहेत त्यांची दिशा बदलते. तिसरी आकृती करतीये षटकोन आहे आणि मग षटकोनाचे 4 भाग केलेले आहेत. जसं सुरुवातीच्या पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण होता आणि त्या त्रिकोणाचे 3 भाग केले होते दोन्ही आकृत्यामध्ये, तर इथं 4 भाग केलेले आहेत. तसं प्रश्न उत्तर आकृत्यामधले सर्वच आकृत्यामध्ये 4-4 भाग आहेत, पण आतमध्ये जे काही छोटे छोटे चिन्ह आहेत त्या छोट्या छोट्या चिन्हांचं क्रम किंवा दिशा बदललेली आहे. मग पहिल्या 3 आकृतीमध्ये जो काही चिन्हांचा क्रम दिशा बदलली आहे अगदी त्याच पद्धतीनं तिसऱ्या आकृतीचा आणि प्रश्न उत्तर आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्यायाच्या आकृतीमध्ये तो संबंध आपल्याला दिसून येतोय. पहा, जे काही आतील चिन्ह आहेत ते लगतच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये सरकतात आणि ते सरकत असताना त्यांची दिशा कशी बदलते त्यानुसार आहे. म्हणून तिसऱ्या आकृतीशी जो काही पहिल्या आकृतीमध्ये जो संबंध दिसून येतो तोच संबंध आपल्याला तिसरी आकृती आणि पर्यायामधून 4थ्या आकृतीमध्ये दिसून येतोय. म्हणजे इथं मुख्य आकृती बाहेरची आणि त्याच्या आतमध्ये जे काही छोटे छोटे चिन्ह वापरलेले आहेत त्याच्या क्रमाचा विचार केलेला आहे. अशा पद्धतीनं आता पुढील 5व्या उदाहरणाद्वारे अजून आपण एक वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण, वेगळ्या पॅटर्नचं उदाहरण या ठिकाणी समजून घेऊ. चला 5व्या उदाहरणावर लक्ष द्या. पहिल्या 2 आकृतीमध्ये जो संबंध दिसणार आहे तोच संबंध तिसऱ्या आणि 4थ्या आकृतीमध्ये असणं गरजेचं आहे. 4थी आकृती आपल्याला पर्याय 2 निवडायची आहे. प्रश्न आकृती जी आहे ती 180 अंशामध्ये फिरते बघा. जे पहिल्या 2 आकृतीचा संबंध जर पाहिला तर थोडक्यात वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर झालेली आहे. मूळ आकृती तशीच आहे त्रिकोण, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. त्याच्यानंतर ज्या काही समांतर रेषा आहेत त्या समांतर रेषा काटकोनामध्ये वळतात आणि मग जी काही उभी रेषा आहे ना ती उभी रेषा नाहीशी होते. अशा पद्धतीचा पहिल्या 2 आकृतीमध्ये संबंध दिसते. त्याच पद्धतीनं
तिसरी आकृती आणि मग पर्यायामधली कोणती आकृती आपल्याला जुळणारी आहे? तर पर्याय क्रमांक 2 यामधील आकृती काय होते? पहिल्या 2 आकृत्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधानुसार पर्याय क्रमांक 2 ची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसली येते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे या ठिकाणी काही रेषा कमी झालेल्या आहेत, काही रेषांची म्हणजे एकाच आकृतीमध्ये 2-3 प्रकारचे संबंध या ठिकाणी आहेत बघा. हे सर्वप्रथम 180 अंशामध्ये आपल्याला फिरवायचंय, नंतर समांतर रेषा काटकोनात वळवायच्या आणि एक रेषा जी सरळ रेषा आहे ती नाहीशी होते. हे 3 प्रकारचे बदल या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणून कधी कधी सरळ सरळ आकृती न देता असे 2-3 प्रकारचे बदल घडवून आणणारी आकृती असते. अशा वेळी आपल्याला बारकाईने निरीक्षण करून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडायचं असते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर 6वं उदाहरण दिसते बघा तुम्हाला. या 6व्या उदाहरणामध्ये पहिल्या 2 आकृत्या जो काही संबंध दिसून येतोय त्यानुसार तिसरी आणि उत्तर आकृतीमधून पर्याय निवडायचा आहे. त्यावर विचार बघा. 6व्या उदाहरणामध्ये एक पंचकोन आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये छोट्या छोट्या आकृत्या आहेत बघा. त्याचा संबंध पुढं एका चौकोनामध्ये आतमध्ये छोट्या छोट्या आकृत्या आहेत. त्याची संख्या बघा आकृत्यांची. अगदी त्याच पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध दिसून येतो तोच संबंध तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये शोधायचा आहे. तर पहिल्यामध्ये बघा पंचकोन आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आकृती आहेत. नंतर चौरस आहे आणि चौरसामध्ये पण छोट्या छोट्या आकृती आहेत. म्हणजे त्यांना चिन्ह समजा किंवा आकृती समजा. बाह्य रचना आणि आतली रचना. बाह्य रचनेमध्ये आतमधल्या ज्या काही प्रश्न आकृतीतील जे काही चिन्ह आहेत त्या चिन्हापेक्षा आतले चिन्हापेक्षा वेगळी चिन्ह आहेत बघा. आणि त्या चिन्हाची संख्या सुद्धा कमी जास्त झालेली आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आतमध्ये 5 छोटे छोटे वर्तुळ आहेत आणि पुढे चौरसामध्ये आतमधले 4 छोटे छोटे त्रिकोण आहेत. म्हणजे एक आकृती एक चिन्ह कमी झालेले आहे. आता पुढच्या वर्तुळामध्ये किती छोट्या आकृत्या आहेत? आतमध्ये 4 आहेत. तर मग पुढे किती होणं गरजेचं आहे? ते 4च्या 3 झाल्या पाहिजे. आकृती बाह्य इथं वर्तुळ आहे तर पुढे मग वेगळी वर्तुळ म्हणजे वर्तुळाचीच आकृती नकोय आपल्याला. बरोबर. पर्याय क्रमांकामध्ये बघा चौथा पर्याय जो आहे तो वर्तुळच आहे म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला येणार नाहीये. पहिला पर्याय बघा. पहिल्या पर्यायामध्ये आतमधले चिन्ह सारखे नाहीयेत त्यामुळे ते पण जुळणार नाहीये. दुसरा पर्याय बघा. आतमध्ये 4 आकृत्या आहेत. आपल्याला 4 आकृत्या नको आहेत कारण एक कमी होणं गरजेचं आहे. तिसरी आकृती या ठिकाणी आपल्याला योग्य जुळते. म्हणजे पहिल्या 2 आकृत्यामध्ये जो संबंध दिसून येतो तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये दिसण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडावं लागेल. म्हणजे आतमधले जे काही चिन्ह आहेत ते चिन्ह एक एक कमी झालेले आहेत आणि आतमध्ये सर्व चिन्ह सारखे असणं गरजेचं आहे. म्हणजे या नियमाने जर विचार केला तर दुसऱ्या आकृतीचा आणि प्रश्न आकृतीतील उत्तर आकृतीतील तिसऱ्या आकृतीचा संबंध जुळतो.
दोन रेषा वापरलेल्या आहेत. त्या दोन रेषांची विशिष्ट अशी रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अक्षर वापरलेले आहेत. आणि मग पुढे तिसरी आकृती जी आहे, बाह्य आकृती जी आहे ती तीच असणार आहे आपली. आता आतमधले जे काही अक्षर आहेत त्याच्या अक्षरांची कशी रचना झालेली आहे त्याचं निरीक्षण करायचंय. त्यानुसार उत्तर तुम्हाला आपोआप सापडणार आहे. त्या अक्षरांची जी जागा आहे ती जागा काय झालेली आहे, बदललेली आहे. तर ती कशी बदललेली आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेत बदललेली आहे. खालच्या जागी, डावीकडचं अक्षर उजव्या जागी आणि उजवीकडचं अक्षर डावीकडे असं झालेलं आहे. पण जी काही पूर्वरचना आहे त्याची बाह्य आकृतीची ती काही बदललेली नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला जो काही चौरस आहे बाहेरचा तो चौरस जशाला तसा राहील. फक्त अक्षरांची जागा आपल्याला बदलायची आहे. त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 4 हे उत्तर सापडेल. पहा, विरुद्ध दिशेला आपल्याला अक्षरांची रचना करायची, विरुद्ध दिशेला. म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये आरच्या ठिकाणी यस जाईल आणि यसच्या ठिकाणी आर येईल. क्यूच्या ठिकाणी पी जाईल आणि पीच्या ठिकाणी क्यू येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 सापडलेला आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 8. या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे चिन्ह आतल्या आकृतीमध्ये आतल्या भागामध्ये वापरलेले आहेत. त्या छोट्या छोट्या चिन्हांचा जो काही क्रम असेल, दिशा असेल किंवा संख्या असेल त्याचा विचार करा. आपल्या चिन्हांची जर संख्या जर मोजली तर संख्या जशी आहे तशीच आहे. त्यांच्या जागा जर पाहिल्या त्याचाही विचार करा. प्रत्येकाची जागा पाहणं थोडस कठीण जाते बघा. त्यासाठी आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा किंवा हुबेहूब प्रतिमा यापैकी काही निकष बसतो का बघा. लक्षात आला असेल तर या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा वापरलेली आहे. एक पहिली आकृती त्याच्या पाण्यातील प्रतिमेने दुसरी आकृती तयार झालेली आहे. हा संबंध पहिल्या 2 आकृतीमध्ये दिसून येतो. कोणता, पाण्यातील प्रतिमा. तर तसंच तिसरी आकृती आणि उत्तर आकृत्यामधून म्हणजे पर्यायामधून आपल्याला पाण्यातल्या प्रतिमेची आकृती काढायची आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, पाण्यातली प्रतिमा. त्याच्यानंतर पहा, 9व्या उदाहरणामध्ये पहिल्या 2 आकृतीमध्ये संबंध दिसून येतो. तसा आपल्याला प्रश्न आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये शोधायचा आहे. या ठिकाणी जी दिशा आहे दिशेचा विचार तुम्ही करू शकता. या आकृतीला पहा काटकोनामध्ये वळवलेला आहे. काटकोनामध्ये आणि तेही डावीकडे. अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृती आणि उत्तर आकृती मधून आपल्याला काटकोनामध्ये वळवायचं आहे. त्याचं उत्तर आहे क्रमांक 3. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण 9 उदाहरणं पाहिलेली आहेत. आपण आतापर्यंत 9 प्रकारची वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजची 9 उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात आला असेल की पहिल्या 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे मग तो संबंध त्याच्या दिशेवरून असेल
त्याच्या फिरण्यावरून असेल, पाण्यातली प्रतिमा असेल, अक्षरातली प्रतिमा असेल किंवा प्रतिमा असेल किंवा त्याचा आकार, लहान आकार मोठा आकार, प्रतिमा असेल पण फक्त आकार लहान ठेवलं असेल, अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली आहेत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिल्या 2 आकृतीचा संबंध पहिल्यांदा शोधायचा आहे. पहिल्या 2 आकृती करायचंय, त्याच्यानंतरच तिसरी आकृती आणि त्याच्यानंतर उत्तर आकृती आम्हाला शोधायची आहे. ते उदाहरणानंतर अजून काही उदाहरणाद्वारे आपण ह्या प्रकारचे उदाहरण या ठिकाणी तर या ठिकाणी आता तुमच्यासमोर दाखवू उदाहरण. पहा 10व्या उदाहरणामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध दिसून येतो, अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृती आणि तर आकृत्यामधून जे काही तुमचं उत्तर आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये 3 आकृती आहेत छोट्या छोट्या आणि त्या 3 आकृतीतला अर्धा अर्धा भाग रंगवलेला आहे. आणि मग तसाच संबंध दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्या 2 आकृतीमध्ये जो संबंध तुमच्या लक्षात आला असेल त्यानुसार तिसरी आकृती आणि त्याच्यानंतर उत्तर आकृती म्हणजे चौथी आकृती तुम्हाला निवडायची आहे. त्याची फिरण्याची गती, या ठिकाणी पहिल्या आकृती ज्या काही छोट्या छोट्या आकृत्या आहेत त्या चौरसाच्या आकृत्या आहेत. अगदी त्यापैकीच एकच आकृती मोठ्या आकारामध्ये पुढे दिलेली आहे. म्हणजे पहिल्या 2 आकृतीमध्ये जो संबंध आपल्याला दिसून येतोय तो अगदी तसाच तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला आकृती जशी आहे तशीच निवडायची आहे. त्याचे 2-2 भाग केलेत. अर्धा भाग रेषा रेषाने रंगवायचा आणि अर्धा भाग पूर्णपणे रिकामा आहे. तिसरी आकृती जी आहे ती षटकोनाची आहे. अगदी तसाच षटकोन आपल्याला ठेवायचा आहे, फक्त त्याचा आकार वाढवायचा आहे. आणि मग त्यामधल्या ज्या काही रेषा आहेत त्या रेषा पहिल्या 2 आकृतीमध्ये कशा बदलल्यात अगदी त्याच पद्धतीने बदलायच्या. याचं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 12वं उदाहरण पहा. समोर 12व्या उदाहरणामध्ये पहिल्या 2 आकृतीमध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध पुढच्या 2 आकृतीमध्ये असणं गरजेचं आहे. काय दिसतंय, कोणता निकष आपल्याला या ठिकाणी सापडतोय? घड्याळाच्या दिशेने फिरण्याची कृती या ठिकाणी विचार करा. तो काही रंगवलेला भाग आहे आणि एकमेकांना जोडून आकृती तयार झालेली बघा. दुसरी पहिल्या आकृती मध्ये एक रिकामी आहे आणि एक रंगवलेली आहे. त्या 2 आकृत्यांच्या पुढं 4 आकृत्या झालेल्या आहेत. पण मग त्या विशिष्ट अशा पद्धतीने फिरून त्या एकमेकाला जुळालेल्या आहेत. त्याच पद्धतीने जर विचार केला तर तिसरी आकृती आणि मग चौथी पर्यायातली म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये बघा 2 त्रिकोण आहेत छोटे छोटे. एक त्रिकोण रंगवलेला आहे, एक त्रिकोण रिकामा आहे. अगदी त्याच पद्धतीने आता पुढे चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला छोटे छोटे 4 त्रिकोण असणं गरजेचं आहे. मग त्या 4 पैकी 2 त्रिकोण रंगवलेले असतील तर 2 त्रिकोण रिकामी असतील. योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. विशिष्ट काटकोनामध्ये फिरवायचंय आणि जोडायचं एकमेकांना. म्हणजे 2 आकृत्यांच्या छोट्या छोट्या 4 आकृत्या होणार आहेत.
अशा पद्धतीने पहिल्या दोन आकृतीमध्ये संबंध आहे आणि तसाच संबंध तिसऱ्या आणि पुढच्या चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 13वं उदाहरण पहा. तेराव्या उदाहरणामध्ये पहिल्या आकृतीमध्ये जो संबंध, पहिल्या दुसऱ्या दोन आकृत्यामध्ये जो संबंध दिसून येतोय अगदी तसाच संबंध आपल्याला पुढच्या तिसऱ्या आणि उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी पहा, नीट निरीक्षण करा 13व्या उदाहरणाचं. त्याच्यामध्ये दोन आकृत्यांचं मिश्रण आहे पहा. एक छोटा त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर एक चौरस आहे पहिल्या दोन आकृत्यामध्ये. मग त्यांची फिरण्याची गती बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणात काही चिन्ह आहेत आणि पुढे एक वर्तुळ आहे, ते एकमेकांना जोडलेले आहेत. मग पहिल्या दोन आकृतीमध्ये ज्या पद्धतीनं जोडलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला तिसरी आकृती आणि चौथी आकृती या ठिकाणी निवडायची. म्हणजे चौथी आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आकृती म्हणून पर्याय म्हणून आपल्याला निवडायचा आहे. पहिल्या आकृतीमधला जो काही पहिला भाग आहे आकृतीचा तो 180 अंशामध्ये आपल्याला फिरताना दिसतोय आणि जी काही आतील चिन्ह आहेत ती बाहेर आलेली आहे. आतील जी काही छोटी छोटी दोन चिन्ह आहेत ती बाहेर आलेली आहेत. अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृतीमध्ये आपल्याला पर्यायातून निवडायचं. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आतील चिन्ह आपल्याला बाहेर आणायचे आहे. अशा पद्धतीने 13वं उदाहरण या ठिकाणी पाहिलं आपण. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 14 पहा. उदाहरण क्रमांक 14 मध्ये काय दिसतंय तुम्हाला? काही भाग रंगवलेला आहे आणि तो विशिष्ट अशा दिशेने असणाऱ्या रेषेने रंगवलेला आहे. काही आडव्या आहेत, काही उभ्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्या आकृतीत काय बदल, कसा बदल झालेला आहे बघा. त्यानुसार तिसरी आकृती पहा आणि मग पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जसा बदल झालेला आहे, ज्या निकषानुसार बदल झालेला आहे तसाच बदल, तोच निकष वापरून आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये आणि उत्तर आकृतीमध्ये एक आकृती निवडायची आहे. भाग आहे त्याच्या प्रत्येक रचनेच्या जागी मध्यभागी असलेली रचना बघा. मध्यभागी असलेली रचना येते. जो काही रेषाने आखलेला किंवा काळा केलेला भाग आहे तो पुढे काय होतो मग काटकोनामध्ये फिरतो पहिल्या दोन आकृतीमध्ये. आणि मग दोन टोकाला ज्या काही असलेल्या रचना आहेत त्या एक होऊन पुढे काय होतं मग मध्यभागी येतं बघा. अशा पद्धतीने जर निकष वापरला आपण या ठिकाणी पहिल्या दोन आकृतीमध्ये तर तोच निकष आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असायला हवा. तर आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर उदाहरण क्रमांक 15 पहा. उदाहरण क्रमांक 15 मध्ये एक मुख्य आकृती आहे बाहेरून आणि त्याच्यामध्ये आतमध्ये छोट्या छोट्या आकृत्या किंवा काही विशिष्ट अशी चिन्ह दिलेली आहेत. त्याची रचना, त्याची संख्या पहा. आतल्या चिन्हांची संख्या याचा विचार करा. आतमध्ये चिन्ह दाखवलेली आहेत त्यांची संख्या प्रश्न आकृतीतील चिन्हापेक्षा काय 2 ने कमी झालेली आहे बघा. सुरुवातीच्या पहिल्या आकृतीमध्ये
6 चिन्ह आहेत आतमध्ये, पुढे 4 चिन्ह आहेत, ते 2 कमी झालेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये किती चिन्ह आहेत? 5 चिन्ह आहेत. 2 कमी केल्यानंतर 3 चिन्ह होतील. 3 चिन्ह असणाऱ्या 2च आकृती आहेत बघा प्रश्न उत्तर आकृतीमध्ये. पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे 3 चिन्ह असलेले. त्यापैकी कोणतं बरं उत्तर असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 16 बघा. उदाहरण क्रमांक 16, बाहेरील आकृती आतील चिन्ह याचा संबंध, जसं आपण यापूर्वी काही 1-2 उदाहरणं पाहिलेली आहेत आपण. मुख्य आकृती बाहेर वेगळी आणि आतमध्ये ज्या काही छोट्या छोट्या आकृत्या असतात किंवा विशिष्ट असे चिन्ह असतात, त्याची संख्या असेल, त्याची दिशा असेल, त्याचं किरण, त्यावर पहिल्या 2 आकृती संबंध दिसून आलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृती आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती याच्यामध्ये संबंध असणार आहे. तर आपण उदाहरण क्रमांक 16 पाहतोय. बाहेर षटकोन आहे, दोन्हीही आकृत्या षटकोनाच्याच आहेत बघा. आणि विशेष म्हणजे तिसरी आकृती सुद्धा षटकोनाचीच आहे. ते बाह्य आकृत्या, आता सगळ्या 4ही आकृत्या बाह्य सारख्याच असणार आहेत. फक्त आतमध्ये जे काही चिन्ह आहेत, जे काही छोटे छोटे आकृत्या आहेत, त्याची रचना बघा, त्याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. बघा, प्रश्न आकृतीमध्ये आधीचं चिन्ह आणि वर्तुळाचं जे काही चिन्ह आहे त्याची काय झालेली आहे? अदलाबदल झालेली. तसेच जे काही स्टारचं चिन्ह आहे आणि त्रिकोणाचं जे काही चिन्ह आहे त्याचीही अदलाबदल होते. याचा जर विचार केला तर आपल्याला 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ही आकृती मिळते. बाहेरची आकृती आपल्याला बदलायची नाहीये, फक्त आतमध्ये जे काही चिन्ह दिलेले आहेत त्याचाच विचार करायचा आहे. त्या ठिकाणी चिन्हांची अदलाबदल झालेली आहे बघा. फिरण्याची दिशा, संख्या याचा विचार न करता फक्त चिन्हांची अदलाबदल, स्थान बदल झालेला आहे याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 17 बघा. पहिली आकृती, त्याचा संबंध दर्शवणारी दुसरी आकृती. काय निकष याच्यामध्ये आपल्याला सापडतोय? काय बदल या ठिकाणी होतोय? किंवा आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा, हुबेहूब प्रतिमा याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहिल्या 2 आकृतीचा विचार केल्यानंतर तिसरी आकृती चिन्हाच्या जागी येणारी आकृती याच्यामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. बघा, प्रश्न आकृतीमध्ये खालच्या बाजूचं जे काही डावीकडील चिन्ह आहे, खालच्या बाजूतील डावीकडील चिन्ह ते विशिष्ट असं मापामध्ये सरकतं बघा. पुढे किती बाजू सरकतं त्याचा विचार करा. आणि मग वरचं चिन्ह जे आहे ते कुठं येतं? ते सुद्धा सरकत आहे. किती प्रमाणात सरकतंय त्याचा विचार करा. आणि त्याच निकषानुसार जर आपल्याला तिसरी आकृती पाहिली तर मग त्या ठिकाणी त्याचं जे काही उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 18 बघा. 18 मध्ये पहिल्या आकृतीमध्ये तो संबंध, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तो संबंध दिसून येतो. अगदी तसाच संबंध आपण तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये शोधायचा आहे. उदाहरण क्रमांक 18. एक आकृती आहे त्याच्यामध्ये रंगवलेली आकृती पहिल्या भागामध्ये. आणि दुसऱ्या भागामध्ये काय झालेलं? रंगवलेला जो भाग कसा रंगवलेला आहे? उभ्या रेषांनी रंगवलेला आहे, त्याने रंगवलेला नाही. तसाच संबंध तिसऱ्या आकृतीमध्ये
पर्याय यातून कोणत्या आकृतीमध्ये दिसून येतोय आपल्याला? मूळ आकृती जी काही वर्तुळाची आहे ती तशीच आहे, त्याचा आकार वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये 3 रेषा विशिष्ट स्वरूपाने जोडलेल्या आहेत आणि मग काही छोटी आकृती आतमध्ये तयार झालेली आहे, ती उभ्या रेषाने रंगवलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृती कशाची आहे? त्रिकोणाची आहे. पण तो त्रिकोण थोडासा मोठा करायचा आहे आणि आतमध्ये 3 रेषाद्वारे विशिष्ट पद्धतीने ते आपल्याला जोडायचं आहे वर्तुळ म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर जे काही ठिपक्याच्या जागी तिथं आपल्याला उभ्या रेषाने ते रंगवायचंय. तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. काही अजून प्रश्न आपण बघतोय. 2018ला एक प्रश्न आला होता, तो प्रश्न आपण बघतोय. नीट काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्या. म्हणजे आकृती कशी आरशातील प्रतिबिंब, म्हणजे ही दिशा जी होती ती उजवीकडे होता. आता इथं ह्याच्यामध्ये हे उजवीकडे आहे, इथं हे डावीकडे गेलं, हे डावीकडे उजवीकडे, हे इकडं या साईडला गेलं. म्हणजे ही आरशातील प्रतिमा आहे. आरशातील प्रतिमेमध्ये काय होते? साईड बदलते. आता इथे ही बाजू काही या ठिकाणी असेल, हे काही इथं जवळ आहे, इथं सर्कल या बाजूला आहे. तिथे कुठे? फक्त पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 31. आता ही 31ची आकृती नीट बघा सगळ्यांनी, काय होतंय याच्यामध्ये. याचा आणि याचा काय संबंध आहे ते आपण बघूयात. पहिल्यांदा ह्या 2 रेषा मधील जे हे चिन्ह आहे ती बाहेर गेली आणि हे जे बाहेर जे होते हे चिन्ह वर्तुळ हे आतमध्ये आलेले आहे. जे आतमध्ये चिन्ह हे बाहेरच्या दिशेला गेले आणि बाहेरचे जे वर्तुळ आहे ते इथं मध्ये आलेले आहेत. आता याच्यामध्ये काय होईल? ही जी आतली आहेत ही काय होईल? बाहेर जातील आणि हे जे बाहेरचे आहेत ते आत येतील. आता हे जे त्रिकोण आहे हे काय होईल? इथं आतल्या बाजूला असेल आणि हे पण हे आतल्या बाजूला असेल. आता या ठिकाणी आतल्या बाजूला कुठे आहे? ही पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत, परंतु त्यांची जी दिशा आहे ती दिशा आपल्याला बघावी लागेल. इथं सरळ आहे, हा सरळ आणि हा उलट आहे. म्हणजे हा टोक खाली आहे, टोक खाली आहे. या ठिकाणी हे मॅच होतंय आणि हा बाजूला गेला, हा वर आणि हा इकडे बाहेर आला. म्हणजे काय झालं ते याप्रमाणे ते वर्तुळ इथं जसं आत आले आणि हे प्लसचं साईन इथं बाहेर गेलं, तसं हे 2 त्रिकोण इथं आत आले आणि हे जे चौकोन सारखं आहे हे इथं बाहेर गेलं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 22. आता इथे बघू, आता याच्यात लक्ष द्या नीट. हे सर्कल आणि त्याला इथं एक रेष 2 भाग केले, म्हणजे हे 2 अर्धवर्तुळ आहेत आणि त्याला म्हणजे जोडले. आता इथे काय होईल? म्हणजे हे 2 सारखे भाग झाले इथे. आता याचे 2 सारखे भाग करायचे म्हणजे तो कुठून कट होईल? ते इथून कट होईल. आणि हा जो आहे हा आता किती डिग्रीमध्ये टर्न केला, याला पूर्ण असं उलट केलेला आहे. याला जॉईन करत असताना काय केलं? याला उलट केलं आणि जॉईन केलं. याला आपल्याला उलट करायचं म्हणजे हे असा भाग करायला तो या पद्धतीने येईल आणि हा जो भाग आहे हा या पद्धतीने जाईल, म्हणजे तो याप्रमाणे येईल. तुम्ही याप्रमाणे हे असं आणि असं देणारच नाही. आणि मधला भाग हा याचा काय एका आयताने जोडलेला आहे. मधला भाग हा आयताने जोडलेला, कोल्ड तो जोडला जाणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. आता इथे एक चौकोनावी मध्ये रेषा आणि ही इथं आहे, तर याचा काय संबंध लागतोय का? तर ह्याच्यापासून अशी आकृती तयार करणं शक्य आहे का? तर हे असं होणार नाही किंवा मग हे परंतु इथं हा पंचकोन आहे, याच्यामध्ये या पद्धतीने सारखं करणार नाही. मग मागे आपण एक उदाहरणामध्ये पाहिलं होतं की एकूण रेषा किती आहेत? तर 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 रेषा आहेत आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 पण 5 आहेत. आता याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. 6 रेषा याच्यामध्ये कुठे आहेत? तर ते बघूया. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 1
हे 5 6 7 झाले, याच्यामध्ये 6 आहेत, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणजे याच्यामध्ये 6 झाले, 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 रेषा आहेत. म्हणजे याच्यात 5 याच्यात 5, याच्यात 6 आणि याच्यात 6, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. आता इथे बघा, मधले जे साईन आहे वर्तुळचं इथं चौकोन झालं, इथं त्रिकोण आहे तो वर्तुळ, सगळ्यात चमधलं वर्तुळ आहे, म्हणजे तर मध्याचा आपल्याला विचार करायची गरज नाही. आता हे चिन्ह बघूयात या स्वास्तिकचे. वर आहे ते इथं खाली गेलं, इथे खाली आहे ते वर आलं, याची दिशा बदललेली नाही. इथं पान जो वर दाखवला तो खाली गेला आणि हा जो भाग आहे हा वर आला, म्हणजे वरची बाजू खाली गेली आणि खालची बाजू वर झाली. हे कशामध्ये होतं हे अभ्यासलेलं आहे. पाण्यामध्ये जे प्रतिबिंब आहे, पाण्यातलं प्रतिबिंब, त्याच्यामध्ये काय होत असतं, वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर येते. मग आता दिशामध्ये त्याच्यामध्ये बदलत नाही. आता याच्यामध्ये हे काय होईल, तो खाली जाईल आणि हा जो त्रिकोण आहे तो याच दिशेने जाईल, याची दिशा बदलणार नाही, याची दिशा बदलत नाही. तर इथं कुठं आहे खाली, तो इथं आहे, पण याची दिशा इथं बदललेली, म्हणजे हे येणार नाही, इथं आहे आणि थोडं एकच आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. आता बघा, हे चिन्ह इथं अपोजिट साईडला गेलं, हे विरुद्ध दिशेला गेलं आणि हे चिन्ह त्याच्या विरुद्ध दिशेला गेलं. वरची जे चिन्ह आहेत ती काय झाली, विरुद्ध दिशेला गेली आणि खालची काय झाली, ती फक्त पाठीमागच्या साईडला गेली, इथं वर गेली. परत बघा एकदा, हे जे इथं आहे इथं खाली आलं, हे विरुद्ध दिशेला गेलं. परत हे जे आहे इथं जे होतं तिथे खाली आलं, हे विरुद्ध दिशेमध्ये आलं आणि हे वर गेलं पाठीमागे. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे चिन्ह आहे हे विरुद्ध दिशेला जाईल, म्हणजे हा एक इथं जाईल आणि हे इकडे खाली येईल, ठीक आहे. आणि हा जो भाग आहे हा इथं काय होईल, मग हा वरच्या बाजूला जाईल, इथे गेले इथे जाईल आणि इथे जे गुणिले होतं ते गुणिले या ठिकाणी जाईल, ते कोणत्याही या ठिकाणी याप्रमाणे येते. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 26 ते 40 साठी काही सूचना आहेत, काय सूचना आपण ते बघूयात. पुढील प्रत्येक प्रश्नात अचूक असलेल्या 2 पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा, म्हणजे याचे 2 उत्तर याच्यामध्ये आपल्याला शोधायची आहेत. आता बघूयात 2 उत्तर कशी. आता ही फिगर, याचा आणि याचा काय संबंध ते बघूयात. हा जो खालचा भाग आहे तो वर झाला आणि वरचा भाग तो खाली गेलेला आहे, उलट झाला. आता इथं उलट, हा वरचा ॲरो जो आहे तो खाली, वरचा ॲरो खाली इथं आहे आणि याच्यासोबतच हे अर्धचंद्र सारखे ते पण इथे खाली आलं, वरचं हे पूर्ण खाली आलं आणि हे जे इथं अर्धगोल आणि हे त्रिकोण वर गेलं, हे अर्धगोल आणि त्रिकोण वर हे एक गेलं, ही एक पर्याय असेल. आणि आणखीन दुसरं कोणतं, याला हे एक पर्याय आहे बघा, हे खाली उलट झालं, हे खाली आलं. पर्याय क्रमांक 2 आणि 4 काय त्याचं, पर्याय क्रमांक 2 आणि 4. प्रश्न क्रमांक 37. हा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक बघा, हे थोडस अवघड आहे. आता ही यापासून कशी बनते, 2 प्रकारे बनते. एक तर हा जो इकडचा गोल आहे हा इकडे घेतला, हा इकडे घेतला तर अशी फिगर बनते आणि हा जो आहे हा इकडे घेतला तरी अशी फिगर बनते, ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हा भाग इकडे सरकवला, हा भाग इकडे घेतला तर कशी फिगर तयार होईल याप्रमाणे, हे पर्याय क्रमांक 2. आणि हा भाग इकडे सरकवल्यानंतर कशी फिगर तयार होईल, हा वर जाईल भाग आणि हा चौकोनासारखा भाग खाली येईल, हे पर्याय क्रमांक 3. जे 2 याचे उत्तर आपल्याला सांगता येतील, पर्याय 2 आणि पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38. इथे हा भाग बघा, आता याला इकडे सरकवलं, म्हणजे या दिशेने सरकवलं तरी अशी आकृती बनते आणि याला या दिशेने सरकवलं तरी अशी आकृती बनते, याप्रमाणे. मग याला सुद्धा काय करावं लागेल, इकडे सरकवलं तर काही हे गोल या बाजूला येईल आणि हे जे 30 सारखं दिसतं या बाजूला येईल, म्हणजे हा पर्याय असेल. आणि याला इकडे सरकवलं तर गोल या दिशेने येईल आणि हे 3 या दिशेने जाईल. हे कुठं आहे, हे याच्यामध्ये 4 मध्ये बघा, हे इकडे सरकवलं इकडे आलं, म्हणजे या दिशेने घड्याळाच्या दिशेने घेतलं तर हे इथं येईल, हे इथे जाईल याप्रमाणे. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घेतलं तर
इथे येईल आणि हे इथे जाईल. इथे आलं इथे आलं. पर्याय क्रमांक 1 आणि 4 ही त्याची उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. आता याच्यामध्ये 1 2 3 4 रेषा आहेत. 4 रेषापासून काय बनवलं? चौकोन बनवला. इथं 3 रेषा आहेत. 3 रेषापासून कोणते आपण बनणार? मग त्रिकोण. काय बनणार याच्यामध्ये? त्रिकोण. हे आणि हे दोन याची उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. आता इथे सर्कल मध्ये प्लस साइन चिन्ह दिलेले आहेत. हे पुल्ले आहेत आणि ते गुणाकारासारख्या पुल्ले आहेत. एक संख्या 1 2 3 4 1 2 3 4 5 6 6 7 9 त्याच्यामध्ये 9 आहे. ठीक आहे. आता इथे बघा किती 4 आणि इथं 9. आता याला हे इथं जसं इथं वाढवलं, इथं प्लस गेलं, इथं घेतलं मध्ये, पण याच्यामध्ये असं तर सगळे आपल्याला मानता येणार नाही. जसं इथं याला आपण कसं म्हणू शकतो की याच्यामध्ये एक ऍड केलं, याच्यामध्ये एक ऍड केलं, इथे एक मध्ये ऍड केलं, इथे मध्ये ऍड केलं, पण इथं मात्र आपल्याला तसं ते मध्ये ऍड करता येणार नाही. मग इथे किती संख्या आहे? 3. इथे किती आहे? एकूण मधील पुल्यांची संख्या 3. आता इथे जशी आहे इव्हन नंबर इथं ऑड झाली. एकूण 3 पण ही समसंख्या आणि इथे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय असेल? समसंख्या. समसंख्या कुठं आहे? इथे याच्यामध्ये 1 2 3 4 5 इथं 5 आहेत. 1 2 3 4 5 इथं 6 आहेत, इथं 9 आहेत, इथं 1 2 3 4 इथं 4 आहेत. म्हणजे सम विषम, विषम आणि सम. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ही त्याची उत्तर असते. बघा, आज आमचे श्री चव्हाण सर यांनी अतिशय समसंबंध आकृत्या याचा सुंदर तासिका घेतली. त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची तासिका संपली असं जाहीर करतो.